भूपती प्रजापती गणपती राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम कंस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार. 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 तिकडं तिकडं गाजा बाजा, हेच स्वराज्य हेच राष्ट्र हीच देतो ग्वाही. प्राणपणाला लावून लढला राजा दिशा त्या दाही. नाद असा निनादे राजा एकच साजे, नाद असा निनादे राजा एकच साजे. त्या स्वराज्यासाठी न्याय हक्कासाठी लढला सिंहासनाधीश्वर. माताजी जाऊचा लेख तो जाणता प्रौढ प्रताप पुरंदर. तुझाच टंका जगात या दुमदुमणार, ये तुझाच टंका जगात या दुमदुमणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार. 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 वाघा समान आमचा राजा होता गर्दन काळ. त्याची कीर्ती गाता गाता आवाज हा घुमणार. वीज जशी कडाडे भैरवारी धडाडे, वीज जशी कडाडे भैरवारी धडाडे. जरी आले मरण जाणे नाही शरण अशी करारी ती तलवार. मर्दा लढून या जाती मातीसाठी संस्कृतीची जपली धार. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार.
माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला
पूर्वतारी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही माझ्या कृतीने प्रकाशात न्हाती मनेही प्रवाही फुलाना फुलाना नैरावली गे फुलावंदनानी जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय 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 रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कडकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा गाला या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा मधून स्थानापन्न झालेलं आहे. या जगाला शांततेचा अहिंसेचा मार्ग दाखवणारे ज्यांनी धर्मापेक्षा मानवतेला महत्त्व दिले असे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी जातीभेद लिंगभेद वर्णभेद न करून जातीभेदाला सुरंग लावले असे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज,
नाचू कीर्तनाचे संगीत ज्ञानदीप लावू जगी हा विचार घेऊन ज्यांनी या महाराष्ट्र मातेमध्ये संत परंपरेतील वारकरी परंपरेतील ज्यांनी पहिलं कीर्तन केलं असे संत शिरोमणी नामदेव महाराज, अशी भगवंताची सोपी व्याख्या करून देणारे महात्मा कबीर, वारकऱ्यांचं भूषण जगद्गुरु संत तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, आणि ज्यांना वाटायचं की या रयतेचं राज्य स्थापन व्हावं, त्या राज्यामध्ये स्त्रियांच्या अब्रूची रक्षा केलीच पाहिजे, की त्या राज्यातली रयत सुखी राहिली पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ आपल्या बापाचं वचन आणि आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या पुत्राने स्वराज्याचा अट्टहास मांडला, ज्यांच्या जन्माने हा महाराष्ट्र आणि ज्यांच्या कर्तृत्वाने आणि चारित्र्याने भारत जगभर प्रसिद्ध झाला, 300 कोटी देवांची हजारो मंदिरे असतील, 33 कोटी देवांची हजारो मंदिरे असतील, पण ज्यांच्यामुळे मंदिरात देव सुरक्षित राहिला असे लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज. पुत्र कसा असावा, येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, या विचारानुसार आपल्या वडिलांनी स्थापन केलेलं स्वराज्य दिवसेंदिवस कमी न होत देता ते अधिकाधिक वाढवलं. ज्या पुत्रामुळे जगत जिथे औरंगजेबाला सुद्धा आपल्या डोक्यावरचा किमोश काढून जमिनीवर ठेवावा लागला, असे शिवपुत्र स्वराज्यरक्षक संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज. आणि आज आपण हे शिवजन्मोत्सव इतक्या मोठ्या उत्साहात साजरी करतो, पण प्रथमतः ज्यांनी 1869 साली रायगडावर जाऊन ज्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि 1870 सालापासून शिवजयंती साजरी केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आज मी इथं बोलू शकतोय, मला बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि दिवसा गावातील घाण साफ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी माणसाच्या डोक्यातील घाण साफ केली, माणसाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असे संत गाडगे महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या महामानवांनी या मातीतील लोकांच्या आयुष्याचं सोनं व्हावं, लोकांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं, यासाठी आपल्या आयुष्याचं चंदन करून आपलं आयुष्य सुगंधित करून टाकलं. या महामानवांना शिवजन्मोत्सव समितीतर्फे आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी मानाचा मुजरा करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, एक कुशल प्रशासक म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पावन सोहळा संपन्न होत आहे, असे लातूर परिमंडळ कार्यालयाचे सन्माननीय सुंदर लखपटे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कार्यक्रम अभियंता सामसे साहेब, फुलसे साहेब, डेप्टी सीआरओ साहेब, डॉक्टर रोंगे सर, आणि आज आपण ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी जमलेले आहोत असे सुप्रसिद्ध वक्ते शिवानंद भानुसे सर. मित्रांनो, महामानवाची जयंती साजरी आपण का करतो? कारण महामानव हा कोणी एका जातीचा नसतो, तो असतो संबंध मानव जातीचा. त्यांनी आपलं आयुष्य या समाजाच्या प्रगतीसाठी खर्च केलेलं असतं. त्यांच्या विचारांना, त्यांनी केलेल्या त्यागाला, त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी आपण त्यांची जयंती साजरी करत असतो. त्यांच्या विचाराचं प्रबोधन करण्यासाठी आपण शिवजयंती किंवा इतर महामानवाची जयंती साजरी करत असतो. मित्रांनो, विचार हा एका बियाप्रमाणे असतो. जेव्हा आपण एक विचार पेरतो त्याचा एक मोठा वृक्ष होतो, त्याला असंख्य फळं लागतात आणि असंख्य फळामध्ये असंख्य बिया होतात. म्हणून महामानवांचा एक जरी विचार पेरला तर त्याच्यापासून असंख्य चांगले विचार तयार होतील. यासाठी आपण दरवर्षी शिवजयंती किंवा इतर महामानवाची जयंती साजरी करत असतो. आता प्रश्न असा पडतो की राजेशाही आणि सरंजामशाही ही समाज व्यवस्था कालबाह्य झालेली आहे. आपण राजेशाही नाकारून लोकशाही आत्मसात केलेली आहे. परंतु प्रश्न असा पडतो, या लोकशाहीमध्ये देखील एका राजेशाहीतील राजाचं 350-400 वर्षानंतर देखील एवढं गुणगान का हवं, एवढा उदो का हवं? त्याच्या विचारात, त्याच्या व्यवहारात असं काय आहे की आपण त्याची 350-400 वर्षानंतर देखील आठवण काढतो आणि एवढ्या उत्साह जयंती साजरी करतो? तर मला असं वाटतं, प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज हे वारसा हक्काने राजे झालेले नव्हते. त्यांनी या मातीतील मुठभर मावळ्यांना, विविध जातीतील धर्मातील लोकांना गोळा करून त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची एक भावना पेरून स्वतःचं राज्य स्थापन केलं. आणि जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा समकालीन माणसामध्ये किंवा समकालीन राजांमध्ये असा विचार देखील येत नव्हता. आणि मग व्यवहारात आण्याची गोष्ट तर दूरच. आणि जे राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं ते या येथील रयतेला, बहुजन समाजाला हे आपलं स्वतःचं राज्य वाटत होतं. आणि शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतो
आणि आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून या महाराष्ट्रातील मावळे हसत हसत मरायला देखील तयार झाले. असे कित्येक उदाहरणं तुम्हाला इतिहासात सापडतील. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकले होते तेव्हा प्रति शिवाजी म्हणून सिद्धीजवळच्या छावणीत जाणारा शिवा काशीत, तर त्याला माहिती नव्हतं आता छावणीमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, तरी पण तो शिवाजी राजा काहीतरी करतोय आणि ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी करतोय. त्यासाठी तो हसत हसत सिद्धीजवळच्या छावणीत जाऊन अमर झाला. त्याच्यानंतर पावनखिंडी मधलं उदाहरण असो किंवा आगीलगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून कोंढाणा जिंकून देणारा वीर तानाजी मालुसरे असो. मित्रांनो, राजे भरपूर होऊन गेले, पण जी निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची रयतेची मिळवता आली ते इतर कुठल्याही राजाला मिळवता आली नाही. हे एक शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना माहितच आहे. राजाच्या पाटलाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाला शिक्षा केली, जेव्हा ही बातमी स्वराज्यात पसरली तेव्हा रयतेला कळालं की हा राजा स्त्रियांच्या अब्रूसाठी काहीतरी करतो आणि रयत राजावर फिदा होऊन राजासाठी मरायला देखील तयार झाली. त्याचप्रमाणे एक छोटंसं उदाहरण सांगतो. हिरकणीचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हिरकणी एक सामान्य गावातील सामान्य कुटुंबातील सामान्य महिला जिने आपल्या बाळासाठी रात्री गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर गड उतार केली. या ठिकाणचा दुसरा कोणी राजा असता तर त्या स्त्रीला शिक्षा दिला असता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीचं कौतुक करून आपल्या राजधानी म्हणजे रायगडला तिने जो गडा उतरला त्या गडाला हिरकणी बुरुज नाव दिलं आणि तिचं नाव सुवर्णाक्षराने त्याने इतिहासात कोरलं. हे शिवाजी राजांचं वेगळेपण आहे. शेतकऱ्याच्या देठाला हात देखील लावायचा नाही. जर घोड्याला दाना पाणी आवश्यक असेल तर तो रोख रक्कम देऊन द्या आणि आपल्या सैन्याचा रयतेला शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे असा सक्त आदेश बजावणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या सर्व गोष्टींमुळे लोकशाहीत देखील आधुनिक लोकशाहीत देखील छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आणि आपल्याला आठवावे लागतील. पण प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराज फक्त 19 तारखेलाच का आठवतात, 364 दिवस का आठवत नाही? कारण आजच्या पिढीचं वाचनाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर असं आपण एक शपथ घेऊ आज की मी ज्या सुरुवातीला महापुरुषांची नावं घेतली, येणाऱ्या एका महिन्याच्या काळामध्ये एका तरी महापुरुषाचं आपण चरित्र वाचून काढू. आणि जर असं झालं तर मी समजून जाईल की आज शिवजन्मोत्सव समितीचं आज शिवजन्मोत्सव सोहळ्याचं सार्थक झालं. शिवरायांच्या विचारात, कार्यात, व्यवहारात आजही प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे आणि आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि ते पुढे नेली पाहिजे. त्याचाच वारसा म्हणून शिवजन्मोत्सव समिती 2015 पासून समाजात विविध समाजकार्य करत अग्रेसर राहिलेली आहे. सुरुवातीलाच मॅडमने सांगितल्याप्रमाणे नाम फाउंडेशनला मदत असो किंवा अपंग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर वाटप असो किंवा वृद्धाश्रमाला फिल्टर वाटप असो आणि इतर भरपूर रक्तदान असो. त्याचप्रमाणे यावर्षीही काल 18 तारखेला भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून हे रयतेचं राज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे काल महावितरणमधील मावळ्यांनी एक 765 बॉटल रक्तदान करून एक मोठा समाजकार्य केलेला आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. तसेच महावितरणमधील कर्मचारी जे आपलं ड्युटी करून इतर क्षेत्रामध्ये काम करतात, ज्यांनी कला क्षेत्रामध्ये विविध मराठी नाटकांमध्ये विविध मराठी पिक्चरमध्ये असो ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी महावितरणचं काम करत त्या क्षेत्राने महावितरणचं नाव प्रकाशित केलेलं आहे, अशा कलाकारांचा म्हणजे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा देखील आज इथे सत्कार होणार आहे. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो, दरवर्षी इतक्या मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असते आणि इथं कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही या काम करा. जो तो आपल्या घरचं काम असल्यासारखं येऊन काम करतो. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो, झेंडे लावत होतो, तरी कोणाला सांगायची गरज पडत नाही. आणि आम्ही दरवर्षी कॉन्ट्रीब्युशन कोणाला मागत नाही सर. जे त्यांच्या इच्छेने त्यांची इच्छा असते ते देतात. आम्ही जमलेल्या पैशामधूनच आम्ही हा सोहळा संपन्न करत असतो आणि हा एक चांगला पायंडा शिवजन्मोत्सव समितीने घालून दिलेला आहे असं मला वाटतं. तरी साहेबांचं भाषण होणारच आहे, मी काही जास्त बोलत नाही. शेवटी आपल्या रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.
रोंगे क्लिनिक आणि शितोळे मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. ते श्री शितोळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कुसबागे साहेब महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचे कुसबागे साहेब यांना विनंती करते की त्यांनी श्री शितोळे साहेबांचं स्वागत करायचंय. धन्यवाद. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक नाव घेता त्यांचे अभिमानाने फुगती छाती दैवत साहेब. खरं तर आताच मॅडमनी सांगितलं, आदरणीय व्यासपीठ आपल्या परिमंडळ कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके मुख्य अभियंता लटपट साहेब, अधीक्षक अभियंता जुनारकर साहेब आणि ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत, ज्यांच्या व्याख्यानासाठी आपल्याला आतुरता आहे, ते आपले डॉक्टर शिवानंद भानुस साहेब आणि या शिवजन्मोत्सव समितीचे आपले सर्वांचे लाडके मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि उपकार्यकारी अभियंता म्हणून आपले कैलास जगताप साहेब, या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि तमाम इथे जमलेल्या शिवभक्तांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मॅडमने आत्ताच सांगितलं, आमच्या मित्रांनी सांगितलं, शिवजन्मोत्सव समिती लातूर महावितरण मार्फत विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि महावितरण मार्फत आपण समाजाला काय देऊ शकतो ही ज्वलंत उदाहरण शिवजन्मोत्सव समिती वेगवेगळ्या उपक्रमातून दाखवून देते. आज आपण 2022 शिवजन्मोत्सव समिती मार्फत आपण बहुविकलांग लोकांना, विद्यार्थ्यांना व्हीलचेअरचे वाटप करणार आहोत. तसे महावितरणमध्ये असे गुणवंत कर्मचारी आणि उत्कृष्ट कलावंत ज्यांनी रुपेरी पडद्यावर आपली कला सादर करून लातूरचं, पर्यायाने महावितरण लातूरचं नाव सिनेसृष्टीत केलं, त्यांचे पण आज सत्कार करणार आहोत. साथ कुणी दिली तर जात तुम्ही पाहू नका, साथ कुणी दिली तर जात तुम्ही पाहू नका, हात कुणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका. जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते, साखळीत साखळी गुंतल्याशिवाय जीवनाला गती मिळत नसते. असे थोर विचार महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला सांगून गेलेले आहेत. याच विचाराला आधार धरून महावितरण शिवजन्मोत्सव समिती मार्फत हात कुणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका. आज आपल्याला आपल्या अपंग बंधू भगिनींना मदतीचा हात देण्याची गरज आहे. याच उद्देशाने आपण शिवजन्मोत्सव समिती मार्फत व्हीलचेअरचे वाटप करणार आहोत. आपल्या या मदतरूपी व्हीलचेअरची साखळी गुंतून त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात प्रेमाची गती देणार आहोत. मी व्हीलचेअरचे वाटप करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्हीलचेअरचे वाटप करतो आणि आपले सत्कार मूर्ती आहेत पवार किसन कालिदास, जे की मांजरा कारखान्याला राहतात, 12 नंबर पाटीला, वय वर्ष 10 आहे, त्याला दिव्यांगत्व आहे त्यांच्या मुलाला. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी खाली येऊन आपल्या पवार किसनला व्हीलचेअरचे वाटप करावे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं. आपल्या मदतरूपी व्हीलचेअरची साखळी त्यांच्या आणि आपल्या आयुष्याला प्रेमाची गती देणार आहोत. व्हीलचेअरचे वाटप करत आहोत. धन्यवाद सर. आपल्या महावितरणमध्ये आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून कला जोपासता येते आणि रुपेरी पडद्यावरती वटवून दाखवता येते.
असे आपले लातूर महावितरणचे कलाकार यांचा आपण सत्कार करणार आहोत. विशेष बाब म्हणजे ते लातूरचे आहेत आणि लातूरची मानाची गोष्ट आहे की लातूरचे कलाकार आज रुपेरी पडद्यावर आपली कला सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहेत. कलाकार म्हणजे कलाकाराच्या कलेला भरभरून दिलेली दाद हाच असतो कलेला दिलेला प्रतिसाद. त्याचप्रमाणे आपल्या शिवजन्मोत्सव समितीमार्फत या कलावंताचा सत्कार करणार आहोत. निस्वार्थ निर्मळ प्रेमळ नातं, त्यात बंधू त्यात बघू नये धर्म आणि जात, जी देई सुखदुःखात साथ, तोच असतो फक्त मैत्रीचा हात तोच असतो फक्त मैत्रीचा हात. असे आमचे प्रेमळ निस्वार्थ असे प्रशांतजी जानराव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. आमचे परममित्र प्रशांतजी जानराव सर, मान्यवरांना विनंती करतो की प्रशांतजी जानराव सरांचा सत्कार करावा. शाहू बॉलिवूडमध्ये सिनेसृष्टीमध्ये आपल्याला पंचकृषीमध्ये मुरुड फेस्टिवल 5-6 वर्षामध्ये भरपूर गाजवला. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच नाटकामध्ये पण काम केलेलं आहे. वेटिंग फॉर गोदो अशा असंख्य नाटकात आणि प्रथम पारितोषिक शॉर्ट फिल्म मध्ये पण काम केलेलं आहे. जरा टाळ्या कमी पडतायत. आपली सेवा बजावत असताना आणि कला जोपासणे हा खूप अवघड काम आहे. त्या दोन कलावून आपली कला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरचा कार्यक्रम मॅडम आपणास सांगतील. धन्यवाद सर. आजचा हा जो शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमके कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमके कोण? तर छ म्हणजे छत्र बनले रयतेचे, त्र म्हणजे त्रस्त शत्रूला केले, फ म्हणजे पराक्रमी ते शूरवीर, ती म्हणजे तिमिरास ज्यांनी चिरले, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणित ज्यांच्या मधुरता आहे असे ते, जी म्हणजेच जिजाऊंचे पुत्र, म म्हणजेच मराठी मनामनात अधिराज्य असणारे, हा म्हणजे हार कधीही न मानणारे, रा म्हणजे राजे साऱ्या महाराष्ट्राचे, ज म्हणजे जनतेचे राजे, असे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी राहुल गाडे साहेब यांचे सुपुत्र राजवर्धन गाडे याला मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जगातील चारित्र्य संपन्न राजा शिव छत्रपती पित्याच्या स्वप्नापायी, अरे पित्याच्या स्वप्नापायी ज्यांनी आपले आयुष्याचे रणांगण केले तो तेजस्वी राजपुत्र स्वराज्य रक्षक संभाजी राजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता राहुल गाडे बोलायला सुरुवात करतो. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवशंभूंच्या विचारशिवाय पर्याय नाही इथल्या महाराष्ट्राच्या मातीला. अरे तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, पण स्वराज निर्माण करायची धमक फक्त शिवरायांच्या मनगटात होती. तो दिल्लीचा औरंगजेब मराठ्यांशी लढला, पण शिवरायांच्या मावळ्यांनी त्याला इथल्याच मातीत गाडलं. प्रत्येकाला वाटायचं की मुलगा असावा तर शिवरायांसारखा, प्रत्येक बहिणीला वाटायचं की भाऊ असावा तर शिवरायांसारखा. असं का वाटायचं सगळ्यांना? कारण काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि कलकत्त्यापासून ते काठेवाडपर्यंत ज्यांचं नातं इथल्या सामान्य रयतेच्या जीवाशी होतं त्यांचं नाव म्हणजे राजा शिवाजी महाराजांनी. प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला. ते आपल्या मावळ्यांनाही सांगायचे, ज्यांना यश पाहिजे त्यांनी स्त्री अभिलाषा धरू नये. स्त्री म्हणजे मराठ्याच्या देवाळीतील देवता आहे.
जो स्त्रीला त्रास देईल त्याचे हातपाय तोडून राजगावच्या पाटलासारखा चौरंगा केला जाईल. लहान मुलं, स्त्रिया, धर्मस्थळ या कुठल्या का जाती धर्माचे असेना त्यांना त्रास न द्या. महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब. तो महाराजाबद्दल म्हणायचा, सिवा दुश्मन है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी औरत, मस्जिद, मजहब, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमान को छू रही है. शहजादे, हुकूमत करनी हो तो शिवा का चाल चलन सीखो. प्रत्येकाला स्वाभिमान वाटावा आणि शत्रूला देखील आधार वाटावा. असा होता माझा राजा, राजा शिव छत्रपती. जाता जाता एक गोष्ट सांगून जातो की जिथल्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा रंग सावळा. सह्याद्री असो या हिमालय, छाती ठोकून सांगतो की मी छत्रपती शिवरायांचा मावळा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करते रोंगे क्लिनिकचे डॉक्टर चंद्रशेखर रोंगे साहेब. सर्वप्रथम श्री छत्रपतींना वंदन. जीवनामध्ये आपण बऱ्याच दैनंदिन समस्यांना दुर्लक्ष करत असतो, परंतु आरोग्याची योग्य वेळी हेल्थ स्क्रीनिंग केल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा असं जाणवतं की आपल्या रक्तांमध्ये किंवा युरिनमध्ये किंवा पोटामध्ये किंवा इतर ठिकाणी बरेच असे आजार लपलेले आहेत, दडलेले आहेत, जे योग्य वेळी जर स्क्रीनिंग करून डायग्नोज केले तर त्यांचं निदान, त्यांचा उपचार आणि किंबहुना अशा वेळी योग्य मार्गदर्शन लाभून प्राणसुद्धा वाचवले जाऊ शकतात. आणि तेच एक ध्येय समोर ठेवून मी असं आज ठरवलेलं आहे की स्क्रीनिंग हे युजली हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, सांध्याचे विकार, मनोविकार, मेंदूचे विकार, हार्मोनल इम्बॅलन्सेसमध्ये स्त्रियांना असणारे थायरॉईड किंवा त्यांच्या महिन्यांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आज स्क्रीनिंग आणि मार्गदर्शन, त्याबद्दलच छोटेखानी ट्रीटमेंटसुद्धा आमच्या डॉक्टर रोंगे हॉस्पिटल आणि शितोळे मेडिकल यांच्यामार्फत केली जाईल. आणि या कार्यक्रमानंतर तो ट्रेनिंग सेंटरमध्ये घेण्यात येईल. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. थँक्यू. सरांचं स्वागत करावं. जय जिजाऊ, जय जिजाऊ. सर जगाला शांतीचा संदेश देणारे तथा ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे, ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्या महापुरुषानं हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर पेललं ते शंभू छत्रपती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. त्यांच्या घरी सकाळी सकाळी ते म्हटले चहा घेऊन आपण कार्यक्रमाला जाऊ. मग त्या घरी चहा घेतला. तिथं शिवाजी महाराजाचा फोटो ठेवलेला होता आणि त्याला हार घातलेला होता. त्यांची एक 4-4.5 वर्षाची मुलगी छोटी तिथे खेळत होती. मी तिची गंमत करायची म्हणून म्हटलं बेटा हे कोण आहेत? त्या फोटोकडे बघून म्हटलं. ती म्हटली, माझ्याकडे बघितलं तिनं कुतूहलानं, कदाचित यांना माहित नाही हा माणूस वेडाच दिसतोय, मला विचारतोय कोण आहे. तिनं आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं. मला म्हटले तुम्हाला माहित नाही? म्हटलं नाही. शिवाजी महाराज म्हणे. म्हटलं अच्छा अच्छा अच्छा. म्हटलं पण मला नाही वाटत ते शिवाजी महाराज. मग तिनं परत माझ्याकडे आश्चर्यानं पाहिलं. म्हणजे कोण आहेत मग हे? म्हटलं हे आमच्या आजोबाच्या पंजोबाचे मावस भाऊ आहेत. म्हणजे तिला असं कळणार नाही असं उत्तर मी तिला दिलं. ती थोडी गडबडली. ती तशीच घरात गेली. परत आली. मला म्हटली हे तुमचे कोण आहेत मला माहित नाही, पण यांच्या मम्मीला मी ओळखते. म्हटलं यांची मम्मी कुठे आहे? ती परत घरात गेली, जिजाऊंचा फोटो आणला आणि मला दाखवला. ही यांची मम्मी आहे म्हणे. तेवढ्यावरच ती थांबली नाही.
पुढे ती मला म्हणाली, ही यांची मम्मी आहे, आता ही कोण लागते म्हणे तुमची. मुद्दा असा आहे की आपल्या घरात जे चुकीचे फोटो होते ते जाऊन शिवाजी महाराजांचे, बाबासाहेबांचे, फुलेंचे, शाहूंचे फोटो आले. आमचे 3-4 वर्षाची मुलं त्यांच्याकडे बघून आदर्श घ्यायला लागली. जिजाऊ कोण आहेत हे कळायला लागलं आणि म्हणून शिवजयंती साजरी केल्याचं फलित व्हायला लागलं असं मला वाटतं. परत एकदा आपल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, कुसुमाग्रजांची एक कविता आहे. मध्यरात्र झाल्यावर शहरातली 5 पुतळे एकत्र जमली आणि टिप्प गाळू लागली. फुले म्हणाले, मी माळ्यांचा. बाबासाहेब म्हणाले, मी नवबौद्धांचा. शिवाजी राजे म्हणाले, मी मराठ्यांचा. बाबासाहेब म्हणाले, मी नवबौद्धांचा. टिळक म्हणाले, मी ब्राह्मणांचा. अशा पद्धतीनं आम्ही महापुरुषांची अवस्था करून ठेवली आहे. परंतु मित्रांनो, महापुरुष कुठल्या जातीचे, धर्माचे, पंथाचे नसतात. महापुरुष हे सर्वांचे असतात. ते कुणाच्या विरोधात लढले असं जर विचारलं तर ते अन्यायाच्या विरोधात लढले असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे अशी जी मांडणी या पद्धतीनं आम्ही जाती, पंथात, धर्मात केलेली आहे ती कुठंतरी आम्ही थांबवली म्हणजे खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी केल्याचं सार्थक होईल. ज्यावेळी आम्ही हा विचार करतो, ज्यावेळी शिवाजी राजांच्या इतिहासाचा अभ्यास करतो, त्यावेळी तत्कालीन परिस्थिती काय होती? एकीकडे आदिलशाह, एकीकडे निजामशाह, एकीकडे कुतुबशाह, वरती मोगल आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेवर अन्याय, अत्याचार होत आहेत. दिवसा ढवळ्या आबरू लुटली जाते. कुणीच वाली नाहीये. कुणीतरी पुढे आलं पाहिजे, कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे, कुणीतरी अन्याय दूर केला पाहिजे, अंधश्रद्धा दूर केली पाहिजे, माणसाची मन स्वतंत्र केली पाहिजे, माणसासाठी कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी कुणीतरी पुढे यावं अशी जनतेची अपेक्षा आहे. आणि त्यावेळी पहिलं नाव पुढे येतं जगाच्या पाठीवर, त्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळीची परिस्थिती कशी होती? कारण ज्यावेळी आम्ही शिवाजी राजांच्या पूर्वीचा थोडा अभ्यास करतो त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की शिवाजी राजे पोटात असताना जिजाऊंच्या, राजे लखुजीराव जाधव शिंदखेड राजाचे जे जिजाऊंचे वडील आहेत त्यांची हत्या झालेली आहे. शिवाजी राजे पोटात आहेत त्यावेळी. 2-3 महिन्याच्या पोटुशी असणाऱ्या जिजाऊ शिवनेरीवर जातात 350 किलोमीटर. तिथे शिवाजी राजांचा जन्म होतो. 2च वर्षात शिवनेरी सोडावं लागतं. तिथून शिंदखेड राजाला यावं लागतं आणि 7व्या वर्षी कर्नाटकात बेंगलोरला जावं लागतं आणि 7 वर्ष ते वयाच्या 13 वर्षापर्यंत शिवाजी राजांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि ते प्रशिक्षण कोण देतं माहितीये? राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे प्रशिक्षण देतात. खरे गुरु शिवाजी महाराजांचे पहिले गुरु, खरे गुरु कोण असतील तर पहिलं नाव आहे जिजाऊ, दुसरं नाव आहे शहाजी राजे आणि पुढे सामाजिक गुरु कोण असतील किंवा राजकीय गुरु कोण असतील त्यांचं नाव आहे तुकाराम महाराज. याच्या व्यतिरिक्त त्यांचे गुरु नाहीत. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा इतिहास आम्ही त्या पद्धतीनं समजून घेतला पाहिजे. ज्यावेळी शिवाजी राजे 13 वर्षाचे आहेत, जिजाऊ पुण्यात आल्या, त्यावेळी जो मुरार आहे जगदेव, ज्यानं तिथे गाढवाचा नांगर फिरवलेला होता आणि या ठिकाणी जो वस्ती करेल, या ठिकाणी जो राज्य करेल त्याचा निर्वंश होईल अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं. त्या ठिकाणी जिजाऊंना सोन्याचा नांगर फिरवला, मावळे जमा केले आणि पहिली सहकारी संस्था स्थापन केली. त्या सहकारी संस्थेचं नाव आहे स्वराज्य. मित्रांनो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 18 पगड जातींना एकत्रित केलंय. कुठलं नाव दिलंय? मावळा. कुठल्या जातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही. ते नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलं. मित्रांनो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी अनेक विचारवंतांची नावं लावलीत, विचार लावलेत. सुंदर आहे. प्रत्येक विचारवंत शिवाजी महाराजांविषयी काय म्हणतो? कदाचित फ्रेंचचा बुलगामी प्राईम मिनिस्टर होता, भारतात आला होता, त्यावेळी शिवाजी राजांविषयी तो म्हणाला होता की 1265 ला सायमन डी मार्टफोर्डनं लोकशाहीची रचना, लोकशाहीची संकल्पना मांडली. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. परंतु जगाच्या पाठीवर सर्वप्रथम त्याची अंमलबजावणी कुणी केली असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जी लोकशाही, सरंजामशाहीमध्ये, हुकुमशाहीमध्ये पहिल्यांदा लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरता राज्य निर्माण केलं पाहिजे त्याची मुहूर्तमेढ
कर्तव्यातून निर्माण करणारे, कार्यातून निर्माण करणारे पहिले राजे कोण असतील तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जपानचा बर्कन दादा म्हणतो शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. सत्पुरुष का म्हणतो माहितीये? जगात अनेक राजे होऊन गेले, परंतु निर्व्यसनी आणि चारित्र्य संपन्न राजा त्या काळातल्या पॅरामीटर्स आणि संकल्पना वेगळ्या होत्या, तरी सुद्धा अनेक बायका ठोकांची पद्धत होती. व्यसन करण्याची राजांची त्या पद्धतीने चालरीती चालत होत्या, तरी सुद्धा चारित्र्य संपन्न आणि निर्व्यसनी राजा पहिले दोनच नावं पुढे येतात. पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा आहे छत्रपती संभाजीराजे. म्हणून सत्पुरुष असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. अर्नोल्ड टायबर नावाचा विचारवंत म्हणतो शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. ग्रँडप म्हणतो कदाचित शिवाजी राजे चुकीच्या देशात जन्माला आले की काय, इथल्या लोकांना ते फारसे कळालेले नाही. सुभाष बाबू म्हणतात शिवाजी 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 एवढा मंत्र द्या आमची माणसं हे पेटून उठतील आणि स्वराज्य स्वातंत्र्य हस्तगत करतील. अशा पद्धतीने मंत्र देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे या ठिकाणी फोटो लागलेला आहे. कदाचित अशिक्षित होते आपण म्हणतो, सर्वात मोठे साहित्यिक आहेत. 35 कादंबऱ्या या माणसाने लिहिल्या. टोटल 90 पुस्तकं अण्णाभाऊ साठेंचे प्रकाशित आहेत. त्यांच्यावर 14 चित्रपट निघालेले आहेत. किती लोकांना माहित आहे? आम्हाला चुकीच्या गोष्टी माहित असतात. रशियात जाऊन शिवाजी राजांचे पोवाडे गाण्याचं काम कुणी केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलं. मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील जैन होते. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना साताऱ्याला केली. पहिलं कॉलेज काढलं, कॉलेजचं नाव शिवाजी दिलं. तिथला एक उद्योजक आला आणि म्हणाला भाऊराव तुला पैशाची गरज आहे, मी तुला डोनेशन देतो, तुला 2 लाख रुपये देतो. त्या काळात 2 लाख रुपये म्हणजे 2 कोटी सारखे होते. 2 लाख रुपये देतो, तू फक्त शिवाजीचं नाव काढ आणि माझ्या बापाचं नाव दे. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांचे शब्द, अरे वेड्या, एक वेळा मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण शिवाजीचं नाव नाही बदलणार. हे शिवाजी महाराज त्यांना कळाले, म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीच्या संस्था ते उभे करू शकले, चांगल्या पद्धतीचं काम ते करू शकले. मित्रांनो, शिवाजी नावात आणि शिवाजी विचारात ही ताकद आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सातत्याने विपर्यास केला जातो. चुकीचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला जातो. शिवाजी राजे आणि बाबासाहेबांचा वेगळ्या पद्धतीने इतिहास सांगितला जातो. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी लेटर हेड करायचे पहिले नाव जय शिवराय लिहायचे, त्याच्यानंतर ते पुढे लिहायला सुरुवात करायचे. हा इतिहास आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही. दुसरा प्रसंग सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, पण ती कुठं जाळली माहितीये? रायगडाच्या पायथ्याशी जाळली. एकदा आम्ही याचा अभ्यास आणि संशोधन केल्यानंतर, माहिती करून घेतल्यानंतर लक्षात येतं रायगडाच्या पायथ्याशी जाळली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेले, शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक झाले आणि म्हणाले राजे, ज्या विचारानं, ज्या मनुस्मृतीनं तुमच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता ती मनुस्मृती जाऊन बदला घेऊन मी तुम्हाला नतमस्तक व्हायला आलो राजे. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. हे महापुरुष आम्ही असे समजून घेतले पाहिजे. मी स्वातंत्र्य, ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं आणि संविधान निर्माण करायचं त्यावेळी बाबासाहेब म्हणतात माझ्या समोर शिवाजी राजांचं स्वराज्य होतं, त्यामुळे मला फारसं अवघड गेलं नाही, कारण बऱ्याच कन्सेप्ट, बऱ्याच संकल्पना माझ्या स्पष्ट झाल्या होत्या आणि मी चांगलं संविधान या देशाला देऊ शकलो. हा आनंद आहे. रवींद्रनाथ टागोर हे विदेशात गेले होते आणि त्यांना विचारलं होतं की तुमच्या देशाची ओळख एका वाक्यात सांगा, एका वाक्यात. त्यावेळी त्यांनी एका वाक्यात सांगितलं होतं, बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. हे शिवाजी महाराज आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. 18 पगड जातीच्या पलीकडे जाऊन माणसानं माणसाची रीत करावी, माणसानं माणसाची प्रीत करावी, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं आणि माणसानं प्रामाणिक राहावं आणि माणसानं दुसऱ्यासाठी काम करावं, देशासाठी काम करावं, समाजासाठी वाहून घ्यावं. अशा पद्धतीनं करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आणि तसा आदर्श निर्माण करण्यासाठी ही महापुरुष लढलेली असतात. मित्रांनो, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विवेकानंद म्हणतात माझ्या वीर युवकांनो, तुम्ही महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. तुमच्यावर वज्रताप झाला तरी भिवू नका, उठा आणि कार्याला लागा, कारण शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, तुम्ही कुठंच पराजित होणार नाही. अशा पद्धतीने सांगितलं गेलं. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात शिवचरित्र
हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर तो डोक्यात घालण्याचा विषय आहे. तो डोक्यात घातला पाहिजे. शिवजयंती नाचून साजरी नाही करायची, ती वाचून साजरी केली पाहिजे, समजून उमजून साजरी केली पाहिजे. आणि इतिहासच शिकवायचा असेल तुम्हाला तर फक्त शिवाजी राजांचा शिकवा, आमचा देश. आणि त्या पद्धतीनं आम्ही एक प्रस्ताव दिला होता लटपटेचा, की सरकारी, आता महावितरण सरकारी नाहीये, जे सरकारी आहे अगदी कोतवालापासून चीफ सेक्रेटरी पर्यंत, बरोबर आहे ना, राज्याचा चीफ सेक्रेटरी ते कोतवाल, सर्वात खालची पोस्ट, आणि ग्रामपंचायत सदस्य ते मुख्यमंत्री, आलेला सगळे त्याच्यात. या सगळ्यांची मुलं 12वी पर्यंत सरकारी शाळेत कंपल्सरी करा. तुम्ही सरकारी आहेत ना, सरकारी पगार घेता, सरकारी सुविधा घेता, तुम्हाला सरकारी हॉस्पिटल नको, तुम्हाला सरकारी शाळा नको, तुम्हाला सरकारी बस नको, नोकरी मात्र काय लागते? सरकारी. कॉन्ट्रोवर्सी की नाही? या सगळ्यांची मुलं सरकारी शाळेत कंपल्सरी करा. कलेक्टरचा मुलगा, आमदाराचा मुलगा, मंत्र्याचा मुलगा ज्यावेळी जिल्हा परिषदच्या शाळेत जाईल, कशी क्वालिटी वाढणार नाही? आपोआप वाढेल की नाही साहेब? लटपटे साहेब, आपोआप क्वालिटी वाढेल की नाही? हा शिवाजी महाराजांचा आदर्श. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, आपली ती नैतिक जबाबदारी आहे. शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो पाहिजे. हा शिवरायांचा खरा आदर्श आपण घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे मित्रांनो. त्या पद्धतीने शिक्षणाचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे, मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे, बहुभाषक झालं पाहिजे. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेऊन वाटचाल करणं गरजेचं आहे. 364 किल्ले बांधले, काहीचा जीर्णोद्धार केला शिवाजी महाराजांनी. चीनच्या भिंतीचं जरी तुम्ही क्षेत्रफळ काढलं ना, त्याच्यापेक्षा जास्त काम कुणी केलंय? शिवाजी राजांनी केले. 364 किल्ले बांधून जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव दिलं नाही. आज आम्ही संडास जरी बांधला, किती नावं असतात त्याच्यावर? 50 नावं देतो. शिवराज्य नाही म्हटलं, स्वराज्य म्हटलं, स्वतःचं नाव तिथं पण नाही दिलं. कुठेच नाव नाही स्वतःचं शिवाजी राजांचं. हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही घेतला पाहिजे. ते 364 बांधलेच बांधले, पण हाडामासाची माणसं किल्ले, खरे किल्ले ते उभे केले, हाडामासाची किल्ले उभे केले. प्रत्येकाला वाटत होतं मी शिवाजी आहे, अशी भावना निर्माण केली, अशा पद्धतीची विश्वासार्हता निर्माण केली, अशा पद्धतीचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण केली. अरे हा खरा इतिहास आहे शिवाजी राजांचा. लोक कल्याण कशात असतं तर प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे, माझ्यापेक्षा त्याचं अगोदर झालं पाहिजे. जगलात स्वतः तर मेलात, दुसऱ्यासाठी जगलात तर जगलात. नाहीतर आपलं काय? आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, असंच चाललेलं असतं ना. माझ्या पुरतच बघायचं. शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात. बाहेर थोडेफार दंगल बिंगल काही झालं तर लगे आई म्हणते गप घरात हो. सहलील बी निघला तर सांगते बाळा मधोमध बसायचं, इकडून तिकडून कुठूनही लागलं तरी तू सुरक्षित राहिला पाहिजे. जिजाऊंनी असा विचार केला असता तर स्वराज्य उभं राहिलं असतं. रायरेश्वराला शपथ घेतली, 14 वर्षाचे होते शिवाजी महाराज. अफजल खान प्रसंगात काय वय होतं शिवाजी महाराजांचा, आणि काय सांगतात जिजाऊ, तुमचं काही बरं वाईट झालं तर 2 वर्षाच्या शंभूराजांना आम्ही पुढे करून हे चालू ठेवू. हे सांगणारे जिजाऊच असू शकते, याच्याशिवाय स्वराज्य निर्माण होत नसतं. प्रत्येक ठिकाणी रिक्स होती, प्रत्येक ठिकाणी जोखीम होती, प्रत्येक ठिकाणी माफी नव्हती. थोडंफार इकडे तिकडे झालं, नियोजन चुकलं असतं तर सगळं संपत होतं. महावितरणमध्ये असंच आहे. जशी आपण स्वतःची काळजी घेतो तशी दुसऱ्याची घेतली पाहिजे, हे शिवाजीराजांनी त्या काळात शिकवलं. जसं आता इथं महावितरणला इकडे तिकडे धक्का लागू नये म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो, तशी दुसरीही आपली फार आतुरतेने वाट पाहत असतात. लाईट ही गोष्ट आज फार महत्वाची आहे. ऑक्सिजन आहे लोकांचा सध्या, मोबाईल आणि लाईट. हे 2 जर कदाचित बंद झाले तर जगातली मला वाटतं 90% माणसं मरू शकतील. बरोबर आहे.
5 मिनिटं लाईट गेली तर ठीक आहे, वेगळं तुम्हाला काही सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला येणारे फोन, तुम्हाला येणाऱ्या शिव्या, तुमची धावपळ, परत दुसरी बाजू मी सांगत नाही. ओके ओके ठीक आहे, असतं दोन्ही, प्रत्येकाला 2-2, 3-3 गोष्टी असतातच मित्रांनो. तर या पद्धतीनं हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तारखीचा तिथीचा वाद सातत्याने केला जातो. काही लोकांचा विषयच हा शिवाजीराजेची घोडी होती का घोडा होता. अरे काही असलं तर काय फरक पडणार आहे, त्यांना जे कन्व्हिनियंट होतं ते होतं. शिवाजी महाराजाला तलवार कुणी दिली? भवानी मातेनं दिली. मुद्दा असा आहे, भवानी मातेनं जर तलवार दिली असेल तर शिवाजी महाराजांची काय गरज आहे? अरे ती भवानी मातेचीच तलवार आहे ना, सपासप माणसं कापेल आणि विजय मिळवेल. शिवाजीचा काय पराक्रम? अरे आमच्या मुलांना आम्ही वास्तव सांगितलं पाहिजे. तलवार महत्वाची नसते, तलवार चालवणारा हात महत्वाचा असतो, आणि तो शिवाजी महाराजांचा होता, म्हणून स्वराज्य उभं राहिलं हे सांगितलं पाहिजे. अंधश्रद्धा त्यांच्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे, चुकीच्या गोष्टी डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे. आता तर शिवाजीराजांची आरती सुरू झाली, उद्या मंदिरं होतील, पुढे पुजारी येतील, पुढे धंदा सुरू होईल. हे थांबलं पाहिजे की नाही? शिवाजीराजे हे पुरुष होते आणि त्यांच्या पराक्रमानं ते महापुरुष झाले हे सांगितलं पाहिजे. आदर्श कधी घेता येतो माहिती? ते माझ्यासारखेच पुरुष होते, माणूस होते, आणि त्यांच्या पराक्रमानं ते मोठे झाले. देव म्हटल्यावर ते जर देव होते असं म्हटलं तर देव तर काही करू शकतात. चमत्कार, जादू, छू छा, जिकडे तिकडं आलं चक्र गेलं वगैरे वगैरे, काय त्याच्यावर आपल्याला टीका नाही करायची. बरोबर आहे? आदर्श घ्यायचा असेल तुम्हाला, मला आणि पुढच्या पिढ्यांना, तर ते पुरुष होते, त्यांच्या पराक्रमाने ते महापुरुष झाले, लोककल्याणकारी राजे होते, ते जाणते राजे होते, ते आदर्श पती होते, आदर्श पुत्र होते, आदर्श पिता होते, आदर्श प्रशासक होते, आदर्श राज्यकर्ते होते. त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आदर्श होता, त्यांची प्रत्येक कृती आदर्श होती, म्हणून जगाच्या पाठीवर ते आदर्श ठरले आणि आदर्श देऊ शकले. हा इतिहास या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. लोक कल्याणकारी राजे होते, त्या पद्धतीने तो इतिहास आम्ही समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. नाहीतर मग आपण नको त्या गोष्टीवर, शुभ अशुभ या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करत राहतो. राजाराम महाराज पालथे जन्माला आले म्हणून पुरोहित पळत आला आणि म्हणाला, महाराज अपशकुन झाला. राजाराम महाराज पालथे जन्माला आले. शिवाजी महाराज म्हणाले, हा अपशकुन नाही, हा शुभशकुन आहे. त्याचं कारण असं आहे, ज्या अर्थी ते पालथे जन्माला आले त्या अर्थी ते दिल्लीची पातशाही पालथी घालतील. हा विचार, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार करा. आपल्याकडे तर एखादा म्हटला की मी MPSC ची UPSC ची तयारी करतो, तर तो त्याच्याकडे पाहतो, तुझ्याकडून होईल का, मग जमन का, ते आपलं काम आहे का? अरे होत नसतंय. कस काय होत नसतंय? जे कलेक्टर होतात, SP होतात, कलाकार होतात, ते काय आभाळातून पडतात? अरे ते माणसंच असतात जे मिरिट येतात. तुमच्या लातूरमध्ये मिरिटची परंपरा आहे, मिरिट येतात, ते आभाळातून येतात. पूर्व का वेगळे असतात का? त्यांना 4 नाकन 5 कान 6 डोळे असं काय असतं? माणसंच आहेत ती. अरे ते मेहनत करतात, काम करतात, अभ्यास करतात प्रचंड, आणि मिरिट येतात. हे आम्ही सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराज काय वेगळे होते? आपल्यासारखेच माणूस होते, पण त्यांचा पराक्रम, पण त्यांचं कर्तृत्व, त्यांचा अभ्यास, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा मुत्सद्दीपणा हा मी समजून घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. विदेशात सुद्धा शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. व्हिएतनाम, क्युबा सगळ्याला माहित असेल आपल्याला, तिथं सुद्धा चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. ज्यावेळी व्हिएतनामच्या राष्ट्रपती आमच्या देशात आल्या होत्या, परराष्ट्र मंत्री, त्यांना कुतुब मिनार दाखवलं, लाल किल्ला दाखवला. त्यांचा प्रश्न होता, अरे रायगड कुठे? ज्या रायगडावरून 350 वर्षापूर्वी जगावर राज्य करावं अशा पद्धतीची मोहीम आखली गेली होती, तो रायगड कुठे? हा प्रश्न त्यांनी विचारला. त्या रायगडावर आल्या आणि त्या पराक्रमापोटी, त्या श्रद्धेपोटी त्यांनी ती माती रायगडावरची आपल्या पिशवीत नेली, ती माझ्या देशात टाकेल
आणि माझ्या देशात असे पराक्रमी आम्ही निर्माण करू पुढच्या पिढ्या, या पद्धतीनं ते आदर्श घेत आहेत आणि आम्ही मात्र आदर्श घेत नाही. म्हणून शिवाजी राजे लोककल्याणकारी राजे होते, त्या पद्धतीनं आम्ही ते समजून घेतलं पाहिजे. जसं बहादूर खानाला औरंगजेब म्हणतो, अरे प्रत्येक वेळी तो शिवाजी तुम्हाला फसवतोच कसा. तर बहादूर खान पत्र लिहून कळवतो औरंगजेबाला, जसं तुम्हाला आग्र्याला फसवलं तसाच फसवतो. ही युक्ती, शक्ती जिथं शक्ती तिथं शक्ती, जिथं शक्ती नाही तिथं युक्ती वापरायची. सैन्य कमी होतं, प्रत्येक ठिकाणी जोखीम होती, पण शिवाजी राजे कुठेच मागे हटले नाहीत. हे शिवाजी राजांचं वैशिष्ट्य मित्रांनो. त्या पद्धतीनं हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. म्हणजे मुद्दा असा आहे की आग्र्याचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते प्रसंग मी तुम्हाला सांगत बसणार नाही. परंतु मित्रांनो, आग्र्याचा प्रसंग 8 वर्षाचे शंभूराजे, 8 वर्षाचे शंभूराजे आहेत, हे लक्षात घ्या. शिवाजीराजे आग्र्याला अडकलेले आहेत आणि शिवाजीराजांनी शंभूराजे गेल्याची बातमी स्वराज्यात पसरवली आहे. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. तिथून तुरू देऊन निसटले वगैरे वगैरे ते प्रसंग मी तुम्हाला सांगत बसणार नाही. परंतु एक इतिहासकार लिहून ठेवतो, ज्यावेळी संभाजीराजेंना मागं ठेवलं, शिवाजीराजे पुढे निघाले. 8 वर्ष वय किती आहे? 8 वर्ष. या मुलाचं तरी 10 वर्ष असेल, बरोबर आहे ना गाडे सर? 8 वर्ष वय काय असतं इतिहासकार लिहून ठेवतो. 8 वर्षाच्या बालकानं कमरेला मिठी मारली आणि धरणीला पॉवर फुटेल असा तह फोडला. आबासाहेब, आम्हाला सोडून नाही ना जाणार तुम्ही. नको तो संकल्प, नको ते स्वराज्य, नको ती प्रतिज्ञा क्षणभर वाटला असेल, पण जिजाऊंचे शब्द आठवले, राज्य व्हावे. थांबून चालणार नाही, गेलं पाहिजे. काळजावर दगड ठेवून शिवाजीराजे तिथून निघाले असतील. स्वतःच्या मुलाला सोडून येणं, ते बी 1300 किलोमीटर, त्या काळात कुठलेही साधन नसताना, जोक नव्हता मित्रांनो. मुलगा असतो स्वतःचा, तो कुणाचाही असू द्या, खर्चटलं तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. मेले म्हणून वार्ता पसरवली, जिगर लागतं सांगायला. हे सांगितलं कुणासाठी? इथल्या जनतेसाठी, कल्याणासाठी, स्वराज्यासाठी सांगितलं, स्वतःच्या हितासाठी नाही. हा इतिहास आहे शिवाजीराजांचा. हा इतिहास त्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. माणसं जोडण्याचं काम केलं शिवाजीराजांनी. जीवनात जीव देणारी माणसं निर्माण केली. प्रत्येक ठिकाणी माणसं हिरली, शोधली आणि एक माणूस एकाच ठिकाणी. दूरदृष्टी. एक गावातून शिवाजी महाराज चालले होते, वरात चालली होती. वरातीत एक पोरगा पट्टा फिरवत होता. शिवाजीराजे घोड्यावरून उतरले, त्याला बोलवून घेतलं, त्याला विनंती केली, तू आमच्यासोबत येशील का? तो म्हटला, राजा मी येऊन करू काय? तो म्हटला, चल तू माझ्यासोबत. घेऊन गेले राजगडावर. काय करायचं म्हणे महाराज मी? तो फक्त पट्टा फिरवायचा. रोज जेवढं वाटेल तेवढी पट्ट्याची प्रॅक्टिस करायची. त्याला कळत नव्हतं, कुणालाच काही कळत नव्हतं. अनेक दिवसानंतर अफजल खान प्रसंग सगळ्यांना माहिती. मी प्रसंग सांगणारच नाही तुम्हाला, मतीत अर्थ सांगेल फक्त त्यातला. अफजल खान प्रसंगाच्या वेळी 10 मावळे एकत्रित, 10 गडी तिकडनं येतील, 10 मावळे इकडनं येतील. माहिती सगळ्यांना योजना. अफजल खान प्रसंग, प्रतापगडावरचा प्रसंग, सगळा प्रसंग. हेलिकॉप्टर आहे का? रॅली का? बरोबर, ठीक आहे. प्रसंग ठरला. योजना कशी असते लक्षात घ्या. प्रतापगडावर शिवाजीराजे खालून येणार, अफजल खान म्हणजे शिवाजीराजे वरतून येणार, अफजल खान खालून येणार. दुपारची वेळ निवडली 12ची. सूर्य माथ्यावर असतो, वरतून खाली दिसतं, खालून वरी दिसत नाही. लक्षात येतं? उन्हाच्या टायमाला खालून वरती दिसत नाही. शिवाजीराजे बरोबर योजना केली, खानाची भेट ठरली. खान कपटी आहे, बदमाश आहे, सगळं शिवाजीराजांना माहित आहे. आणि कोण कोण अफजल खानासोबत येणार आहे हे शिवाजीराजांना माहित आहे. त्याचं कारण आहे, शिवाजीराजाची गुप्तचर यंत्रणा प्रचंड स्ट्रॉंग होती. आणि गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख कोण होते माहिती आहे? बहिर्जी नाईक, रामोशी समाजाचे.
त्यांनी बरोबर माहिती दिली होती की अफजल खानासोबत 10 लोक कोण असणार आहेत. भेट ठरली, यांच्यासोबत 10 आहेत. आणि त्या पट्टा फिरवणाऱ्या मुलाला सांगितलं आज तू सोबत यायचं पट्टा घेऊन. त्याचं नाव काय? जिवाजी महाले. ओके, प्रसंग कसा आहे मतितार्थ लक्षात घ्या. तू माझ्या पाठीमागे उभं राहायचंय कारण समोर सय्यद बंडा नावाचा पट्टावर अफजल खानासोबत आहे आणि तो अफजल खानाच्या मागे उभा असणार आहे. हे अगोदर शिवाजीराजाला माहिती आहे. उगच नव्हतं सगळं, ही सगळी प्री प्लॅनिंग होती, नियोजन होतं. एक दिवसाचं नव्हतं, ठरवून होतं कुठं काय असू शकतं. ज्यावेळी शिवाजी महाराज तिथे गेले, अफजल खान म्हणाला या राजे भेटा आम्हाला. मिठी मारली. खान कपटी आहे माहित होतं. खानानं कट्यार काढली, शिवाजी राजांच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला. माहिती आहे सगळ्यांना प्रसंग. पण आतून चिलखत होती, जिरेटोप होता. अंगरखा फाटला पण शिवाजी राजांना काहीच जखम झाली नाही किंवा धोका झाला नाही. शिवाजी राजांनी ते ओळखलं. शिवाजी राजांनी लगेच बिछवा काढला, वाघनखं काढली, खानाच्या पोटात खुपसली. खानाचा कोतळा बाहेर पडला, खान कोसळला. तेवढ्यात कृष्णा भास्कर कुलकर्णी पळत आला. त्याला उभं चिरायचं काम शिवाजी राजांनी केलं आणि त्यानंतर लगेच सय्यद बंडानं उडी मारली आणि शिवाजी राजांना उडवणार तेवढ्यात 9 फूट उडी मारून सय्यद बंडाला जिवाजी महालानं उडवलं आणि इतिहास काढला होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. हा प्रसंग आहे. क्षणाचाही विलंब झाला असता तर शिवाजीराजे वाचले नसते. कृष्णा भास्कर कुलकर्णीनं पहिल्यांदा उभं चिरण्याचं काम शिवाजीराजांनी केलं. सय्यद बंडाला मारण्याचं काम जिवा महाराजांनी केलं. कृष्णाची गावठी रस्त्यात आहे. हे सगळं नियोजन होतं प्रत्येक प्रसंगातलं. आणि माणसं गमवायची नाहीत. एक विजय कमी मिळाला तर चालेल, माझी गड कोट किल्ल्यासारखी माणसं आहेत, ती मला सांभाळायची, जपायची. त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी स्वराज्य उभं करायचं ती माणसं मला जपायची. अशा पद्धतीनं शिवाजीराजे लोककल्याणकारी राजे होते मित्रांनो. हे राजे आम्ही समजून घेणं गरजेचे. त्या पद्धतीनं आमच्याकडे सांगितलं जातं की शिवाजी महाराज कुणाच्या विरोधात लढले, तर मी सुरुवातीला सांगितलं ते अन्यायाच्या विरोधात लढले. शिवाजी राजांच्या सैन्यात 18 पगड आणि विविध धर्मातील सरदार होते, सैन्य होतं, सगळे होते. काही नावं मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. सिद्दी हिलाल घोडदळाचा प्रमुख आहे. नूरबेग सरनौबत आहे. सिद्दी इब्राहिम अंगरक्षक आहे. इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख आहे. दौलत खान आरमाराचा प्रमुख आहे. कायजी हैदर वकील आहे. शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात असतील? ते कुठल्याच जातीच्या धर्माच्या विरोधात नव्हतं. हो, काही कॉन्ट्रोवर्सी केली जाते सातत्यानं आपल्याकडे, तसं नव्हतं. ते सगळ्या जातीच्या धर्माची माणसं जोडण्याचं काम शिवाजी राजांनी केलं मित्रांनो. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि सुप्याचे मोहिते, जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर हे तर विरोधात गेलेले होते ना. मग हे मराठा नव्हते, हे हिंदू नव्हते. हा इतिहास आहे खरा. त्यामुळे शिवाजी राजांनी सगळी चांगली माणसं एकत्रित करण्याचं काम केलं. जाती धर्माच्या पलीकडचा सेक्युलर शब्द वापरला जातो ना, सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव नाही, धर्मनिरपेक्षता हे होते शिवाजी राजांच्या रक्तात. जातीभेद सोडून द्या. आज तर आमच्याकडे जाती धर्म असे आम्ही घट्ट झालो. आम्हाला जातीच्या धर्माच्या पलीकडे काही दिसतच नाही. कुठेतरी त्यातून बाहेर येण्याची गरज आहे. शिवाजी राजे समजून घ्यायचे असतील ना त्या पद्धतीनं. म्हणजे मी मुद्दाम सांगत असतो की अनेक प्रसंग सांगितले जातात, पण आत्महुतीच्या प्रेरणा पन्हाळगडाचा गडा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शिवा काशीत नाभी समाजाचं आहे, नाभिक समाजाचं आहे. ज्यावेळी लढा सहन होत नाही, अन्नधान्य संपला, चारा संपला, आता काय करायचं, गड सोडणं तर आवश्यक आहे. शिवा काशीत शिवाजी राजांना घेऊन काय म्हणतो, राजा मी तुमच्यासारखा दिसतो, मी खोटा शिवाजी होतो, तुम्ही मागच्या दारातून निघा, मी पालखीत बसतो. शिवाजी महाराज म्हणतात जर समजा तू पकडल्या गेला आणि खोटा शिवाजी म्हटल्यानंतर ते तुला जिवंत सोडतील. त्यावेळी शिवा काशीदांचे शब्द मित्रांनो, महाराज
जिजाऊ मातेच्या पोटी खरा शिवाजी म्हणून मला जन्माला नाही येता आलं. जिजाऊ मातेच्या पोटी खरा शिवाजी म्हणून मला जन्माला नाही येता आलं, पण मरताना का होईना खोटा शिवाजी म्हणून मरेल, हे काय माझं परम भाग्य नसेल? अशी जीवाला अरे मरण्यासाठी लाईन लागली होती. राजा तुम्ही थांबा, आम्ही होतो पुढे. राजा तुम्ही थांबा, आम्ही होतो पुढे. बाजी प्रभू सारखा माणूस घोडखिंडीमध्ये लढतो. शिवाजी राजे विशाळगडापर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मी लढणार आहे, तोपर्यंत खिंड पकडून धरणार आहे. त्याच्यासोबत 300 मेवळे, त्यांची नावही इतिहासाला माहित नाही. आणि ज्यावेळी तो खिंड सोडेल त्यावेळी 10 ते 20 हजार सैन्याची तुकडी त्याच्या अंगावर डायरेक्ट येणार आहे. त्याचे तुकडे तुकडे चेंदा मेंदा करून पुढे जाणार आहेत. मरण 100%, जगण्याची सुतराम शक्यता नाही. तरी शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत तो लढणार आहे. त्याला घरदार नसेल, त्याला मुलं बाळ नसतील, त्याला जगा वाटत नसेल, त्याच्या घराचा उन्हाळा होईल असं त्याला वाटत नसेल. अरे विश्वास होता, मी मला तरी चालेल, या स्वराज्याला छत्रपती शिवाजीराजांची गरज आहे. माझ्या घरादाराच काय, पण अख्ख्या स्वराज्याचा उन्हाळा होऊ देणार नाही, म्हणून ही माणसं लढत होती. मित्रांनो, ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुरारबाजी लढतो, दिलेर घराणा कौल दिला आणि युद्ध थांबवलं 1 मिनिटासाठी. दोन्ही हातात तलवार घेऊन लढतो. मुरारबाजीला दिलेर खान अंबारीतून म्हणतो, तुझ्यासारखा लढत, तुझ्यासारखा पराक्रमी, तुझ्यासारखा बहादूर मी पाहिला नाही. तो आमच्या बाजूला आहे, बादशाह तुला सरदार करील, जहागिरी देईल. आजचा मुरारबाजी असता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, विधान परिषद, राज्यसभा जमतोय का? मारतो उडी. बरोबर का? खूप चुकीचं आहे काही? तत्व बित्व प्रेम हे 100% मरण आहे. आपण वेढल्या गेलो, सगळे पान लागले, तलवारी लागले, आपण एकटेच मध्ये आहोत आणि नाही म्हणतो तर मरणार आहे, नाही म्हणतो तर मरणार आहे. तरी मुरारबाजीचे शब्द आहेत, अरे थुकतो तुमच्या बादशाहच्या सरदारकीवर, आम्ही छत्रपती शिवाजीराजांची माणसं, आम्ही जगतो ही स्वाभिमानानं आणि मरतो सुद्धा स्वाभिमानानंच. अशी जीवाला जीव देणारी माणसं शिवरायांनी निर्माण केली. मित्रांनो, अरे आधी लग्न कोंडवण्याचे, मग लग्न रायबाचे. प्रसंग माहित आहे? शिवाजी राजे गेले, रायबाचं लग्न केलं, ते अगोदरचा प्रसंग सांगत नाही. रायबाचं लग्न केलं, त्या मातेला बहीण मानलं आणि कायमस्वरूपी पेन्शन योजना त्या घरासाठी सुरू केली. इतिहासात पुरावे आहेत. आज सुरू असलेली पेन्शन योजना बंद करून टाकली. हा फरक आहे. गरज कधी असते? रिटायर झाल्यानंतर गरज असते ना. मेडिक्लेम नोकरी देतोपर्यंत होतो, नोकरीतून गेल्यावर होत नाही. बरोबर आहे? म्हणजे वाटचाल कोणत्या दिशेने आहे आमची, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लोककल्याणकारी राजे, सरंजामशाहीमध्ये ते लोककल्याणकारी राजे होते. आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा आमच्याकडे लोककल्याणकारी राजे शिल्लक नाहीत. म्हणून राज्यकर्त्यांनी, समाजकर्त्यांनी, प्रत्येक घटकांनी आदर्श घेण्याची गरज आहे शिवाजीराजांचा, जर खरी शिवजयंती साजरी करायची असेल तर. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे. मित्रांनो, तो इतिहास आम्ही त्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे. रायगडाचं काम चालू होतं, हिरोजी इंदलकरांकडे जबाबदारी होती. इंदलकरांकडे शिवाजीराजे मोहिमेवर होते. पैसे संपले, खजिना संपला. हिरोजीला वाटलं काम कसं थांबवायचं. स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकले, स्वतःची प्रॉपर्टी घरदार गहाण ठेवलं, रायगडाचं काम पूर्ण केलं. शिवाजीराजे आले. शिवाजीराजाला वाटलं काम पूर्ण झालं नसेल. काम पूर्ण झालं होतं. शिवाजीराजांनी विचारपूस केली, सगळ्यांनी माहिती दिली. शिवाजीराजे आसनावरून उतरले, हिरोजीला मिठी मारली.
काय पाहिजे ते सांग. कशासाठी केलंस? जहागिरी, वतन, सरदारकी? काहीच नाही मागितलं. म्हटलं राजे, रायरेश्वराचं काम चालू आहे, एक पायरी बाजूला काढून ठेवली आहे, त्या ठिकाणी फक्त माझं नाव कोरण्याची अनुमती द्या. तुम्ही ज्यावेळी रायरेश्वराला जाल त्यावेळी तुमचा पायाचा पदस्पर्श होईल. अशी जीवाला जीव देणारी माणसं शिवाजी राजांनी जोडली, निर्माण केली आणि जनतेवर स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम केलं. लोकांचं कल्याणच पाहिलं. म्हणून शिवाजी राजे जगाच्या पाठीवरचे आदर्श राजे ठरतात. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर एक वेगळा आदर्श देऊन प्रेरणा देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, या पद्धतीनं शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून आज आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्ही शिवाजीराजे समजून सांगितले पाहिजे. ढाल तलवारींचा इतिहास नाही, परिवर्तनाचा इतिहास आम्ही समजून सांगितला पाहिजे. रक्त सांडायचा इतिहास नाही, तर आम्ही प्रबोधनाचा इतिहास समजून सांगितला पाहिजे. एक इतिहासकार लिहून ठेवतो, रक्त सांडून फक्त इतिहास घडत असतो, रक्त सांडून स्वराज्य मिळत नसतं. रक्त सांडून जर स्वराज्य मिळालं असतं तर इतिहासाची पानं कत्तलखान्यात छापली गेली असती. आणि तिखट खाऊन माणसं शूर बनत नसतात. तिखट खाऊन जर माणसं शूर बनली असती तर मिरचीवरच्या किड्यानं पराक्रम गाजून युद्ध जिंकली असती. असं कधीच घडत नसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून ठेवतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मूर्ख असतो. म्हणून मार्गात जेव्हा स्मशानातून जातात त्यावेळी त्या चितेवरच्या जोलाकडे किंवा जंतूकडे पाहून गवळून जायचं नसतं. अरे घ्यायचा असतो एक अंगार आणि तो एक क्रांतीचा शृंगार म्हणून तो आमच्या छत्रपतींनी घेतला. तो आदर्श आमच्या पुढे. अरे ज्या देशात आदर्श नव्हते त्यांनी हरकुलस सारखे आदर्श निर्माण केले आणि पुढे जाण्याची प्रगती केली आणि ते पुढे गेले. आमच्याकडे आदर्श तरी आम्ही आदर्श घेत नाही. हे तुमचं माझं सगळ्यांचं दुर्दैव आहे मित्रांनो. म्हणून हा इतिहास त्या पद्धतीनं सांगितला पाहिजे, शिकवला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला इतिहास शालेय अभ्यासक्रमात आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमात शिकवायचा असेल तर फक्त शिवाजी राजांचा इतिहास शिकवा. दुसरा इतिहास शिकवण्याची सुद्धा गरज नाही. 4थी पर्यंत बालपण शिकवा, नंतर 7वी पर्यंत तरुणपण शिकवा, पुढे शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन शिकवा. उत्कृष्ट प्रशासक शिवाजी महाराज, लोककल्याणकार राजे शिवाजी महाराज, उत्कृष्ट अभियंता शिवाजी महाराज, द मॅनेजमेंट ग्रुप ऑफ शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि एक आदर्श राजा शिवाजी महाराज, आदर्श पिता शिवाजी महाराज, आदर्श पुत्र शिवाजी महाराज, आदर्श पती शिवाजी महाराज. अरे हे जरी शिकवलं ना तर आमच्या स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही. आम्हाला काय शिकवलं जातं? तिथले चहाचे मळे, कुठले? आफ्रिकेतले. इकडचे उसाचे जळाले ते आम्हाला शिकवतच नाहीत. जे शिकवायला पाहिजे ते शिकवतच नाहीत. लपडे साहेब, मी एका मुद्दाम थोडं विषयांतर होईल 1 मिनिटासाठी. एका सरकारी कार्यक्रमाला गेलो. जिल्हा परिषदच्या सभागृहात कार्यक्रम होता. अभिमन्यूजी, जिल्हा परिषदच्या सभागृहात कार्यक्रम होता आणि कार्यक्रम विनोदी होता. सभागृह भरलेलं होतं. जिल्हा परिषदचे अध्यक्ष शिवसाहेब सगळे बसलेले. कार्यक्रम सुरू झाला. कोणी हसायलाही तयार नाही, कोणी टाळ्या वाजवायलाही तयार नाही. मी म्हटलं ही माणसं आहेत का भूत आहेत? आता स्वाभाविक आहे वाटलं. कार्यक्रम संपला. तेवढ्यात जिल्हा परिषदच्या कॅबिनमध्ये चहा घेत बसलो. तेवढ्यात शिवसाहेब काय म्हणते, काय झकास कार्यक्रम झाला. मी म्हटलं मला आवडलं नाही. कोणी हसत नव्हतं, टाळ्या वाजवत नव्हतं, प्रतिसादही देत नव्हतं. तेवढ्यात जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणतात, अहो सरकारी कार्यक्रम होता. हो म्हटलं, कार्यक्रम सरकारी असो का खाजगी असो, वैयक्तिक पातळीवर तर प्रतिसाद दिलाच पाहिजे की नाही. कदाचित शिवसाहेब म्हणाले, तुम्हाला सरकारी कार्यक्रमाचं माहीत नाही. म्हटलं कसं असतं? अहो तुमचा कार्यक्रम मराठीतून होता, त्या ठिकाणी बसलेले सर्व तेलुगू होते म्हणे. मला त्यातून एकच सांगायचंय, सरकारी ज्याच्यासाठी द्यायचं त्याला समजलंच नाही पाहिजे.
त्याच्यापर्यंत पोचलंच नाही पाहिजे आणि मधली सगळी यंत्रणा तयार असते आपल्याकडे. आलं लक्षात? ज्याच्यासाठी द्यायचं त्याच्यासाठी आमच्या देशात होत नाही. असे सगळे आमचे सरकारी कार्यक्रम सुरू असतात. कार्यक्रम मराठीतून ऐकणारे तेलुगू, तो काय बोलतो त्यांना कळत नाही आणि याला वाटतं की बरं चाललंय, असंच चाललंय ना सगळं. अशा पद्धतीने मित्रांनो आहे. म्हणून शिवाजी राजांचा इतिहास त्या पद्धतीने आम्ही समजून घेण्याची गरज आहे, त्या पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे. कारण आजची परिस्थिती जर विचार केली तर माझ्या शब्दात सांगायचं झालं तर कळत नाही मित्र इथे कोण कुणाचा मित्र आहे. प्रत्येकाच्या घरात स्मगलिंगचं चित्र आहे. हे जाती जातीशी बांधतात, धर्माशी बांधतात, नेते प्रगतीची भाषा बोलतात, कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखं बोलतात. जी माणसं अखंड भारताची भाषा करत होती ती आज खंडित भारताची भाषा करतायत. रक्तावळी लोकशाही माझ्या स्वप्नात येते आणि उनके देत म्हणते कसं होणार आमच्या देशाचं. खंगून जीव गेला म्हणा हे उदास झाले माझ्याच प्रार्थनाचे ते स्वप्न भास होऊ नये. इंद्रास वासनेचा अभिशाप लाभलेला येथे हा येती डोळे भकासलेला उलटीच रीत येथे उलट्याच काळजाची अरे कर्णास भात होती पांचाल द्रुपदीची. हातापलेले दिसतील लोक सारे आणि सन्नस्त फुग घेती लावून बंददारे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी असं लिहिलं होतं जर का असते आज शिवछत्रपती, जर का असते आज शिवछत्रपती तर भोंदू बाबांना पैदळीत उडवलं असतं आणि आसारामचं मुंडक भर चौकात उडवलं असतं. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. ही वस्तुस्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे मित्रांनो. म्हणून म्हणतो धन्य धन्य शिवराया मला तुमचा स्वाभिमान. पारतंत्र्याला जुगारून केलेच आमचे जीवन प्रकाशमान. थोर तुमचे उपकार पदोपदी मला जाण. भारताची शिवस्मृती आमचा तुम्ही प्राण. तवेला सुराचा मार्ग महान तुमच्याच चरणी लीन असावं हीच आमची तहान. म्हणून वाटतं शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार. शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार आणि त्यांच्या कुशीमधून आम्ही जन्मलो नाही कुणाला भिणार. स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार, समतेचे निशाण आम्ही नाही सोडणार. अशा पद्धतीनं हा इतिहास आम्ही मित्रांनो समजून घेण्याची गरज आहे. कारण हे मानव उशिरा चल जो की जाती है मुक्ति महल तू दयादान कर शिवधान धर ताकि हो जाए जीवन सफल. ये स्वार्थ का संसार है सबको दौलत से ही प्यार है. सुख दुख की घड़ी नहरती खड़ी फिर क्यों अहंकार है. जो तो दुखों से डर जाएगा कुछ भी न कर पाएगा. अपना कर्तव्य कर नहीं कांटों से डर इन्हें फूलों को हार माने ले. या पद्धतीने हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. कारण सेवा हे यज्ञकुंड समिता समहम चले ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. ऊंच नीच भेद बोल एक हम सभी रहे सहज बंधु भाव हो राग द्वेष नाज रहे. अशा पद्धतीची वाटचाल असली पाहिजे. अशा पद्धतीनं शिवचरित्र आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुम्ही सगळी माणसं झटतात. हे सगळं याच्या पाठीमागं एक व्यक्ती नसतो, हे टीमवर्क असतं. आपण एकत्रित येत असतो आणि हे सगळं करत असतो. विचाराचा जागर तुम्ही अनेक वर्षापासून करतात, आजही केलात. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं. विशेषतः आमचे गाडे साहेब असतील, जाधव साहेब असतील, आमचे अभिमन्यूजी जगदाळे साहेब असतील, आमचे लटपटे साहेब, हे सर्वांचंच हे सर्व त्यांच्या पाठीशी आपण सर्व आहात आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला. मला बोलवलं, मान सन्मान केला, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय 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 शिवराय. धन्यवाद सर. आपण मांडलेले लोककल्याणकारी विचार हे या ठिकाणी उपस्थित सर्व शिवभक्त नक्कीच आत्मसात करतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतात. तसंही मती आणि सदप्रवृत्तीने मार्गक्रमण करणारे तसेच सर्व शिवप्रेमींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुंदर लटपटे साहेब यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमात लोककल्याणकारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांच्या नावात सुद्धा शिव आहे असे शिवानंद भानुसे सर, व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर रोंगे सर, माझे सहकारी, कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनींनो. खरं म्हणजे आता भानुसे सरांनी ज्या आवेशपूर्ण वक्तृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर मी बोलणं म्हणजे तुमच्यासाठी फार कंटाळवाणं असणार आहे. सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये जगतापने एक सांगितलं की जयंती का साजरी करायची महापुरुषांची. तसं जवळपास एक तासभर जे भानुसे सर समजावून सांगत आहेत की ते चरित्र आपण घेतलं पाहिजेत आणि ते चरित्र आपण समजावून घेऊन जेवढं शक्य आहे किमान तेवढं तरी अंगीकारलं पाहिजे. आणि एक विषय असा आहे की किमान आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही
याची तरी दक्षता आपण नक्कीच घेऊ शकतो. ठीक आहे, एखाद्यासाठी आपण चांगलं करू शकलो नाही तरी ठीक आहे, पण किमान आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं आपली जर वर्तणूक असेल आणि अशी प्रत्येकाची जर वर्तणूक राहिली तर नक्कीच ह्या महापुरुषांच्या ज्या जयंत्या आपण वेगवेगळ्या साजऱ्या करतो त्यांचं सफल होईल, फलित आपल्याला मिळेल असं वाटतं. जयंती साजरी करणं ही केवळ औपचारिकता नाही झाली पाहिजे. आज जसं सरांनी सांगितलं की मावळे निर्माण केले, सर आमचे पण मावळे जे आहेत ना ते खरोखर ताकदवान आहेत, पण प्रश्न आता हे झाला की ती ताकद जी आहे ती विसरून गेलेली आहे. एवढंच फरक आहे की आपली जी ताकद आहे ती ताकद आहे हे सर्व विसरलेले आहे. कारण सध्याचं जे थोडंसं आयुष्य आपण ज्या आपल्या महापुरुषांनी आपल्याला सुखवस्तू अवस्थेमध्ये आणून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आमचे मावळे थोडे विसरलेले आहेत. म्हणून आपल्याला थोडंसं जे बोललो होतो मी की काल परवाच मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवसापूर्वी आमचे सर्व संघटनांचे पदाधिकारी गेटमध्ये येऊन गेट मीटिंग घेऊन खाजगीकरणासाठी विरोध करत होते. मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की खाजगीकरण होऊ नये तर का होऊ नये आणि व्हावं तर का व्हावं. खाजगीकरण होऊ नये वाटत असेल तर ते जर टाळायचं असेल तर आपणच टाळू शकतो. बाहेरून येऊन कोणीही त्याला पर्याय आपल्याला देणार नाही, तो पर्याय आपल्यालाच शोधावा लागेल. आणि आपण जर ह्या सुखवस्तू अवस्थेमध्ये राहणार असलो किंवा आपल्या जर डोक्यातले, सरांनी सांगितलं विचार डोक्यावर घेऊन नाचायचा नाहीये, तो डोक्यात आला पाहिजे. आणि हेच जर विषय आपल्या डोक्यात नाही आला की या कंपनीला वाचवायला बाहेरचा कोणी येणार नाही, त्याला आपणच वाचवू शकतो. आणि जर कंपनीचं खाजगीकरण झालं तर तेही आपल्यामुळंच झालं हे आपल्याला मान्य केलं पाहिजे, ते समजावून घेतलं पाहिजे. आज कदाचित आपल्याला हे माहिती असेल, थोडंसं कार्यालयीन पद्धतीचं माझं थोडंसं होईल यामध्ये. 25,000 कोटीचं जे कर्ज घेण्याची मर्यादा होती सर, आता ती 10,000 कोटीवर आली. त्याच्यामुळं आता आम्हाला कर्ज घेता येत नाही. आणि कर्ज घेता येत नसल्यामुळं परिस्थिती काय होते की आमची अवस्था आता रोजंदारी कामगारासारखी झालेली आहे. म्हणजे रोजंदारी कामगाराचं काय असतं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी रोजगार घ्यायचा आणि नंतर किराणा घेऊन आपल्या जेवणाची, आपल्या कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था करायची. आणि नेमकी अवस्था आपली तशी आहे सध्या. महिन्याला जेवढे किमान आपल्याला खर्च होतो किमान तेवढी वसुली महिन्यामध्ये झाली पाहिजे, हे टार्गेट आपल्याला आहे. पण दुर्दैवानं आपण ते काही अचीव करत नाही, स्कोप असताना सुद्धा. वीज चोरीचा विषय घेतला, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं, प्रत्येकाला माहिती आहे. पण आपले मावळे मात्र शांत आहेत, शांततेनं बघतायत. म्हणजे मग सर जसं म्हणाले तसं मग बरं आहे, आपलं चाललंय ते जुने जे अत्याचारी राजे होते तसं कदाचित आपल्याला आपला समाज आपण त्या ह्याच्याकडे नेणार आहे. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य राष्ट्र निर्मिती केली. आपण देशाभिमान वगैरे आजकाल फक्त जे आहे ना, हे फक्त व्हॉट्सअप पुरतं मर्यादित राहिलेलं आहे, सोशल मीडिया पुरतं मर्यादित राहिलेलं आहे, एखादा जयंती किंवा कार्यक्रम साजरा करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. खरंच जर आपल्या राष्ट्राची, आपल्या राज्याची, आपल्या कंपनीची जर रास्त अभिमान आपल्याला असेल, आपल्या कंपनीवर जर आपली रास्त निष्ठा असेल, तर कदाचित वरती जे मुख्य कार्यालयातून आदेश येतात ते आदेश द्यायची गरज पडणार नाही. आणि जसं शिवाजी महाराजांनी स्वतःचे नातेवाईक जरी असले तरी त्यांना स्पेअर केलं नाही, आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये त्यांना शिक्षा, कठोर शिक्षा ही केलेलीच आहे. मग त्याच पद्धतीनं शेवटी आपले सुद्धा कुटुंब प्रमुख जे बसलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, मुख्य कार्यालयाचे, झोनल लेवल खालच्या प्रत्येक ऑफिसचे, त्या प्रकारच्या कारवाई करणं हे भाग पडतं, शिक्षा करणं भाग पडतं. तरी आपल्याला एक सोय आहे, चांगली सोय आहे. शिक्षा केली तरी आपली नोकरी जात नाही सर. शक्यतो प्रत्येक कार्यालयामध्ये शिक्षा ही काही आर्थिक किंवा ह्याच्यामध्ये पुरतीच मर्यादित होते, नोकरी जाईल असे प्रसंग फार कमी येतात. आपण ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. ठीक आहे, थोडाफार आर्थिक फटका बसेल, पण
तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतो, तो एक जाणीव करून देण्यासाठी असतो की आपलं कुठंतरी चुकलंय आणि ती जर आपण चूक मान्य केली तर त्याला दुरुस्ती करू शकतो. पण जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही नाही माझं चुकीचं नव्हतं, माझं बरोबरच होतं, तर मात्र त्याची दुरुस्ती ही कधीच होऊ शकणार नाही. आणि मग हे खाजगीकरणासारखं आलेलं जे संकट आहे हे आम्ही कधीच थांबवू शकणार नाही. परत मग जसं सरांनी ते राजकारण वगैरे बोलले तसं आपल्याकडे काही लोक बोलतात की नाही मग वरिष्ठ पातळीवरच्या ज्या आहेत धोरणच चुकीची आहेत. ठीक आहे, कदाचित ते जे आहे वरिष्ठ पातळीवरचे, आता समजा माझं वय 52 वर्ष झालं, उद्या खाजगीकरण झालं, मला नोकरी सोडावी लागली तरी मला आता काही फरक पडणार नाही. कार्यकारी अभियंत्यापासून वरचे जे अधिकारी आहेत यांना कंपनीचं खाजगीकरण झाले आणि नोकरी सोडावी लागली तर ते प्रस्थापित झालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 वेतन कमी आहे, पगार कमी आहे, विचार केला पाहिजे. आणि वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी जर ठाम भूमिका घेतली आणि ठरवलं की आपण आपल्याला दिलेली जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पाडायची, तर मला जास्तीचं काही सांगायची गरज पडणार नाही. जसं सरांनी सांगितलं की सोय आणि गैरसोय, कदाचित माझ्यासाठी जी सोय आहे तुमच्यासाठी ती गैरसोय असू शकते. माणसं म्हणजे माणसं सोयीची आणि गैरसोयीची, सरांनी जे सांगितलं ते. आपण कंपनीची सोय कुठं आहे, ग्राहकांचं हित कुठं आहे याचा विचार करणं आपल्याला फार आवश्यक आहे. आपण म्हणजे सध्या काही वर्षापूर्वीचं जर चित्र आपण बघितलं तर आपली फ्रिक्वेन्सी पार आपण 47.5 पर्यंत ऍक्सेप्ट करत होतो. आता केंद्र सरकारच्या कायद्यांनी आणि याच्यानी एवढी बंधनं आणली की आता 50च्या पुढे सुद्धा जात नाही. अतिशय म्हणजे गुणवत्ता सुधारली पाहिजे. आपण खरंच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा देतो का, सेवा देतो का, याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सर्व जर करायचं असेल तर हे आपणच करू शकतो. बाहेरची व्यक्ती येऊन कोणी करणार नाही. खाजगी व्यक्ती ज्यावेळेस समजा चुकून खाजगीकरण झालंच तर ती येणारी व्यापार करण्यासाठी येणार आहे, बिझनेस करण्यासाठी येणार आहे. सर आपण म्हणलात ही शासकीय नाही, आज तरी शासकीय आहे आमची यंत्रणा, म्हणजे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असंच आहे. आणि जे शासकीय निर्देश येतात त्यामुळेच आमची अवस्था होती. ही पूर्णपणे जर कंपनी झाली तर कदाचित मी ज्यावेळेस पूर्णपणे कंपनी होईल त्यावेळेस इथं बसलेले माझे जे कर्मचारी अधिकारी आहेत याच्यातले फक्त काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी मी जागेवर ठेवेल, बाकीच्यांना घरी पाठवेल. पण आज हे शासकीय असल्यामुळं काही मर्यादा आहेत, बंधनं आहेत. आणि मित्रांनो, जसं सरांनी सांगितलं की नोकरी शासकीय पाहिजे पण बाकीच्या गोष्टी मात्र शासकीय नको, शिक्षण शासकीय नको. खरं जर बघितलं तर पूर्वीच्या, आता आम्ही शासकीय शाळेतच शिकलो, झेडपीच्या शाळेतच शिकलो, आज आहे तिथे. आणि सर हे मला एक सांगावं वाटतं की इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली मुलं जी आमच्याकडे नवीन येत आहेत ते एक पानाचा ड्राफ्ट सुद्धा स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक न करता लिहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. कुठं तरी धड असलं पाहिजे, आपण कुठंच धड नाहीये. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे रयतेचा विचार केला त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्राहकांचा विचार केला पाहिजे, ग्राहकांना ती सुविधा दिली पाहिजे. दुर्दैवानं ते होत नाही. परत आपण अनेक वेळा हे दाखवून दिलेलं आहे की आपली कॅपॅसिटी काय, आपली क्षमता काय. जशी नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येतात त्यावेळेस जे आमची लोक काम करतात सर, खरंच वाखाणण्यासारखं आहे. फक्त ते तेवढ्या पुरतच मर्यादित राहतं, ही खरी अडचणीची बाब आहे. प्रत्येकाने जर हा विषय लक्षात ठेवला की आपण ते वादळ आल्यानंतर, आपण ते महापूर आल्यानंतर ज्या पद्धतीनं वीज पुरवठा आपण रिस्टोर करतो, चालू करतो, पूर्ववत करतो,
त्या पद्धतीनं जर दैनंदिन कामं केली आपण तर नक्कीच 1 वर्षामध्ये ही कंपनी प्रॉफिटमध्ये येईल. माझे काही जुने, मी कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता असताना काही लाईनमन लोक असायचे सर. लाईनमन एक माणूस म्हणजे त्याचं शिक्षण जर विचार केला तर फार कमी आहे. त्यावेळेसचे लाईनमन म्हणजे तर 10वी नापासपर्यंतचीच असायची आपली, ITI वगैरे सुद्धा नसायचे. तशा लाईनमनचे विचार बघा. तो काय म्हणायचा, साहेब आपल्या लोकांनी जर नीट काम केलं ना, हे आपल्या लाईनचे सगळे खांब आपण सोन्याचे लावू शकतो, इतकी आपली ताकद आहे आणि इतकं आपलं पोटेन्शियल आहे. हे एक लाईनमन म्हणतो. तर हे आपण समजावून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. फक्त ही औपचारिकता आपण जयंती साजरी करण्याची ठेवली नाही पाहिजे. सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. हा, ते सुरुवातीलाच कोणीतरी म्हटलं की ती कालची VC झाल्यानंतर जरा तणावग्रस्त झालेले आहेत. हा, तणावग्रस्त व्हावंच लागेल, त्याला काही पर्याय नाही आता. कारण ती अडचण सगळ्यांनाच फेस करायची आहे. अडचण सगळ्यांनाच फेस करायची. मित्रांनो, विचार करा की जर वरची अथॉरिटी त्या टोनमध्ये बोलते तर का बोलत असेल. खरंच विचार करा. जर 7,000 कोटी रुपये कंपनीला महिन्याला लागत असतील आणि आपण 6,000 कोटीची वसुली करत असतो तर कसं चालायचं. 1,000 कोटी कुठून आणायचे. अर्थशास्त्र बिघडतं. मग आपल्याकडं हिरोजी इंदलकर पण नाही आहेत किंवा चला ठीक आहे मी माझे घरची प्रॉपर्टी विकून हे करून कंपनीच्या याच्यामध्ये टाकेल, असा तर काही प्रश्नच नाहीये. तसे मावळे आपल्याकडे आज नाहीये. मग हे सुद्धा जे आहे की हे आपण विचार केला पाहिजे की आपण, आणि हे मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्ही असंही म्हणाल की साहेब ठीक आहे लातूर झोन पुरतं केलं तर काय होईल, बाकीच्या राज्यात व्हायला पाहिजे. ठीक आहे, लातूरला तर सुरुवात करा. डिसेंबरमध्ये एक विषय असा झाला होता की आपले CMD साहेब विजय सिंगल साहेब यांनी सांगितलं की अरे लातूर में रिकवरी हो रही है, दूसरी जगह क्यों नहीं हो रही. हे त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. हे त्यावेळेस तुम्हीच केलेलं आहे. त्यावेळेस काही नवीन लोक नव्हती, तुम्हीच होते. आजही तुम्हीच आहात. ठीक आहे, बाकीच्या कुणाचं काय होईल, कदाचित खाजगीकरण होईल, पण त्यावेळेस जर समजा खाजगीकरण झालं आणि चांगल्या परिस्थितीत झालं तर PF ग्रॅच्युटी मिळेल वेळेवर. नाही तर सरांनी सांगितलं तसं ते बजाज वगैरेचे 35-35, 40-40 वर्ष लागले निकाल लागायला. उपयोग आहे का. 25-30 वर्षानंतर जर तुम्हाला पैसा मिळाला, आज 30-40 मध्ये जे असतील आणि ते 65-70 काही लोक तर तोपर्यंत असणार पण नाहीत. हा पण विचार केला पाहिजे. आपली परिस्थिती आपणच सुधारू शकतो. आपलं घर आपणच सुधारू शकतो. हे महावितरण आपलं कुटुंब आहे, याच्यात सुधारणा आपणच करू शकतो. बाहेरचा माणूस येऊन त्याच्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा करणार नाही. ते आपल्यालाच करावं लागणार आहे. या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे. वेळ भरपूर झालेला आहे. आपण ह्या ज्या जयंत्या महोत्सव आहेत हे साजरे केले पाहिजेत, पण ते साजरे केल्यानंतर याच्यातलं काहीतरी 2%, 5%, 10% आपल्या दैनंदिन कामामध्ये समाजसेवा करण्यासाठी इतर कुठेही जायची गरज नाही. आपली कंपनीच एवढी मोठी आहे की कंपनीतलं प्रत्येक काम जर वेळेमध्ये केलं तर ती एक प्रकारची समाजसेवा आहे आणि ती पेड आहे, कारण त्याच्या बदल्यात आपल्याला पगार सुद्धा मिळतोय. समाजसेवेमध्ये पगार वगैरे नसतं, मोबदला नसतो. आपल्याला इथं मोबदला मिळतोय. तुम्ही प्रत्येक ग्राहकाची सेवा जर वेळेवर दिली, असे आहेत आपल्याकडे कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांचं खूप कौतुक केलं जातं. तसं प्रत्येकाने किमान त्याच्याबद्दल कोणी तक्रार करणार नाही किंवा हे करणार नाही एवढी तरी दक्षता घ्यावी. ठीक आहे, त्याचं कौतुक झालंच पाहिजे असं नाही, पण किमान तक्रार जरी झाली, तक्रार होते याचा अर्थ कुठंतरी अडचण असते, कुठंतरी आपण कमी पडत असतो. आणि आता केंद्र सरकारने जे काही कायदे केलेले आहेत त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला या बंधनकारक आहेत. क्वालिटी सप्लाय हा देणं आपल्याला बंधनकारक आहे. ज्यावेळेस SOP सुरू होतील त्यावेळेस आपली कंपनी एकही सेवा SOP प्रमाणे आज तरी देऊ शकत नाही, तर ते द्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ठरवलं तर शक्य आहे, ठरवलं तर शक्य आहे. आपण आजच्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, अध्यक्षस्थान दिलं, सत्कार केला, त्याबद्दल नियोजन समितीचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व महापुरुषांना वंदन करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा
भावनांना हृदयात साठवणाऱ्या सर्व शिवभक्तांचे आभार मानण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते जय सावंत साहेबांना. मित्रांनो, कंपनी जगली तर आपण जगणार आहे. आता आदरणीय सी साहेबांनी आपल्याला विस्तृत असं मार्गदर्शन केलं. त्या अनुषंगाने मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो, मी जे काही म्हणणार आहे तुम्ही हात वर करून त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. मार्च 2021ची जी थकबाकी आहे ती यावर्षी त्या थकबाकीपेक्षा कमी थकबाकी होणार का? होणार का? थकबाकी कमी करणार आहेत ना? यस. मी आदरणीय सी साहेबांना या जयंतीच्या निमित्तानं खरंच आश्वासित करतो की आमचे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जे काय मावळे ते निश्चितच तुमच्या संकल्पनेमधली जी काही कंपनी आहे, संकल्पनेमधली जी काही थकबाकी वसुली असेल ती निश्चित करून दाखवतील. मी यानंतर जय सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. सर्वप्रथम मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज महावितरणमध्ये गेल्या 8 वर्षापासून शिवजन्मोत्सव कार्यक्रम हा साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचा नियोजन केलं जातं आणि जन्मोत्सव समिती ज्यावेळेस आपल्या अध्यक्षाकडे परवानगीसाठी जाते त्यावेळेस आपले लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता, सर्वांचे लाडके साहेब आणि पारदर्शक असा कारभार असलेले आपले आणि आजचे महावितरणचे थोडक्यात सांगायचे झाले तर शिवाजी महाराजच म्हणावं लागेल असा त्यांचा कारभार असलेले त्यांनी आपल्याला कार्यक्रमासाठी परवानगी दिली. त्यासाठी मी सर्व साहेबांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजचे प्रमुख वक्ते श्री शिवानंद भानुसे सर औरंगाबादवरून येऊन आपल्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केलं, शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री पुनसे साहेब या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सांगायचे झाले तर आपल्या महावितरणच्या जीवनामध्ये साहेब 2 वर्षाखाली असाच एक मोफत आरोग्य शिबिर ठेवले होते. त्यामध्ये आपल्याच एका अभियंत्याला त्याला माहिती पण नव्हतं, पण त्याची शुगर चेक केल्याच्या नंतर 450 शुगर निघाली. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे या वर्षी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले आहे. त्यासाठी डॉक्टर चंद्रशेखर रोंगे सर आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच विभागीय कार्यालयाचे श्री सामसे साहेब या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच डिप्युटी CRO साहेब चुनारकर साहेब या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आले, त्यांनी सहकार्य केले, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी अप्रत्यक्षरित्या सर्वांनी सहकार्य केलं, त्यासाठी मी सर्वांचे शिवजन्मोत्सव समितीतर्फे आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो व लगेचच यानंतर कार्यक्रमाच्या नंतर अल्पोपहाराचा आस्वाद सर्वांनी घ्यावा ही विनंती करतो. वाघ तू, वाघांचा वाघ तू, नशिबावर मात तू, पाठीवर हात तू. दहा दिशातून घुमतो आहे तुझाच गाजा बाजा, तूच आमचा रक्षक आणि तू जाणता राजा, जाणता राजा.
दारी तूच सागर किनारी तूच सह्याद्रीच्या उंच शिखरावरी सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे साऱ्यांचा तू बाप मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच आदर माझ्या मातीत फुलू दे मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात होतील नजरा या रयतेच्या राजाला
डमरुनाद ढळमळ